यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज ठाकरे हे सीएमच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानुसार ही दृश्य आपल्याकडे आहेत। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी दिसतायत, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी दिसतायत आणि वर्षा निवासस्थानी विराजमान झालेले बाप्पा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर राज ठाकरे सीएम फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी थोड्याच वेळापूर्वी पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल सोरी हे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। राहुल, काय सांगाल? गणरायाचं दर्शन घेतलंय, काही चर्चा सुद्धा होण्याची शक्यता आहे का? खरं तर मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे विरुद्ध भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस हा वाद अनेक वेळा पाहायला मिळाला होता। मात्र एकमेकांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं का होईना दोघांनीही टाळलेलं नाहीये। राज ठाकरे यांच्या घरी देखील देवेंद्र फडणवीस अगदी त्याच दिवशी दर्शनासाठी गेले होते। तर आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील राज ठाकरे पोहोचलेले आहेत। एकंदरीत बघितलं तर ठाकरे बंधू यांची वाढती जवळीकता यावरून एकमेकांमधले संबंध ताणले जातील का अशी चर्चा असताना तसं मात्र इथं प्रत्यक्षात होताना दिसत नाहीये। आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं दोघांमध्ये काही वेगळी चर्चा होते का? खास करून ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्यावरून या आंदोलनावरून राज ठाकरे यांनी एक जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच मनोज जरांगे यांच्यावर देखील केली होती आणि त्यानंतर जी.आर. दिला गेलाय। एकाच वेळी एकाच गोष्टीचे 2 जी.आर. आणि उत्सव झाला कसा होता हे वारंवार राज ठाकरे यांनी टीकस करताना दाखवलं होतं आणि त्यामुळं आज या सगळ्या संदर्भात काही चर्चा होतीये का? या सोबतच फक्त गणेशोत्सवापुरतच नाही तर आज सर्वच महायुतीच्या प्रमुख नेत्यांना आणि सर्व सदस्यांना वर्षा या निवासस्थानी बोलवलेलं असताना त्याच्याच थोडंसं आधी राज ठाकरे यांचं येणं देखील एक वेगळा संदेश देतंय की काय हे देखील पाहावं लागेल। बरोबर आहे राहुल, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।